नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स, AM सायन्स अर्थात KTHM महाविद्यालय नाशिक विभाग वाणिज्य प्रथम वर्ष वाणिज्य मी सहाय्यक प्राध्यापिका कांचन सुरेश शेटे तुम्हा सर्वांचे KTHM ई-लर्निंग या पोर्टलवरील व्याख्यानमालेत स्वागत करते। मित्रांनो, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण प्रथम सत्रातील विपणनाचे मूल तत्वे किंवा विपणन आणि विक्रय कला 1 या विषयाच्या अभ्यासक्रमाची ओळख करून घेताना या विषयाची उद्दिष्टे समजून घेतली। त्याचबरोबर या विषयासाठी पुणे विद्यापीठाने दिलेल्या अभ्यासक्रमात उल्लेखलेल्या संदर्भ पुस्तकांचाही आढावा आपण घेतला आणि त्यानंतर चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमनुसार या विषयाची मूल्यमापन पद्धती कशी आहे आणि हा विषय उत्तीर्ण होण्याचे निकष काय आहेत हेही आपण या आधीच्या लेक्चरमध्ये जाणून घेतले। आज आपण आपल्या विषयाच्या प्रथम सत्रातील पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत, ते म्हणजे बाजारपेठ व विपणनाची ओळख। यामध्ये आपण या प्रकरणाची प्रस्तावना समजून घेताना बाजारपेठेचा अर्थ आणि व्याख्या समजून घेणार आहोत। त्यानंतर बाजारपेठांचे वर्गीकरण यावरही आपण चर्चा करणार आहोत आणि शेवटी जागतिक बाजारपेठ ही संकल्पना समजून घेणार आहोत। चला तर मग आपल्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करूया आणि पहिल्या प्रकरणाची प्रस्तावना काय आहे हे थोडक्यात आपण जाणून घेऊया। मित्रांनो, इंग्रजीतील मार्केटिंग या शब्दासाठी मराठी विपणन हा शब्द वापरला जातो। लॅटिन शब्द मर्कॅटस पासून फ्रेंचमध्ये मर्किट, इटालियन मेर्कॅटो आणि जर्मनीत मार्केट असे शब्द तयार झालेले आहेत। वी हा धातू पणन या शब्दाला जोडून वी अधिक पणन असा शब्द बनला आहे। पणन हा सांस्कृतिक शब्द असून त्याला वी हा उपसर्ग जोडला आहे। वी या उपसर्गाचा अर्थ विज्ञान असाही घेता येईल। पणन म्हणजे मालाची विक्री करणे होय। थोडक्यात मालाची विक्री करण्याचे शास्त्र म्हणजे विपणन असा अर्थ घेता येतो। या विपणनाची आपण सविस्तर ओळख करून घेण्यापूर्वी विपणनाचाच एक घटक असलेला बाजारपेठ ही संकल्पना आपण मुख्यतः आज समजून घेणार आहोत। मित्रांनो, जिथे ग्राहक विक्रेते एकमेकांच्या प्रत्यक्ष संपर्कात येतात त्या ठिकाणासच बाजारपेठ म्हणतात असे नाही, तर ज्या स्थितीत ग्राहक व विक्रेत्यांचा संपर्क होऊन मालाच्या मालकी हक्काचे नामांतर किंवा हस्तांतरण होऊ शकते त्या स्थितीसही बाजारपेठ या संज्ञेत समाविष्ट केले जाते। शुद्ध अर्थशास्त्रीय भूमिकेने पाहिले तर मात्र जिथे स्पर्धात्मक दराने वस्तूंची विक्री व्हावी म्हणून विक्रेते वस्तू आणतात आणि ग्राहक किंवा खरेदीदार त्या वस्तूंची खरेदी करतात त्या ठिकाणांचा व प्रक्रियांचा बाजारपेठ या संज्ञेत विचार केला जातो। यानंतर आपण बाजारपेठ या संकल्पनेचा अर्थ थोडक्यात बघूया। मित्रांनो, बाजारपेठ म्हणजे असे ठिकाण की जेथे विशिष्ट मालकी हक्काची अदलाबदल होते आणि ज्यामुळे माल प्रत्यक्षात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविला जातो। म्हणजे थोडक्यात काय की हे असे ठिकाण आहे की जिथे वस्तूंच्या किंवा सेवांच्या मालकी हक्कांची अदलाबदल होते किंवा वस्तू किंवा सेवा हस्तांतरित केल्या जातात आणि माल प्रत्यक्षात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविला जातो किंवा वितरित केला जातो, यालाच बाजारपेठ असे म्हटले जाते। यानंतर आपण बाजारपेठांचे वर्गीकरण बघणार आहोत। बाजारपेठांचे वर्गीकरण हे 7 प्रकारे केलेले आहेत। ते 7ही प्रकार आपण सविस्तरपणे बघणार आहोत। त्यात मुख्यतः भौगोलिकदृष्ट्या बाजारपेठांचे वर्गीकरण, व्यवहारानुसार बाजारपेठांचे वर्गीकरण, त्यानंतर प्रमाणानुसार बाजारपेठांचे वर्गीकरण, त्यानंतर भांडवल बाजारपेठ, विक्रेत्यांच्या स्थितीवरून बाजारपेठांचे वर्गीकरण, त्यानंतर घटनात्मक बाजारपेठांचे वर्गीकरण आणि मालानुसार बाजारपेठांचे वर्गीकरण, या 7ही प्रकारांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत। चला तर मग पहिला प्रकार आहे किंवा पहिले बाजारपेठांचे वर्गीकरण आहे ते म्हणजे बाजारपेठांचे भौगोलिकदृष्ट्या
वर्गीकरण. आता ह्या भौगोलिकदृष्ट्या बाजारपेठांचे वर्गीकरण देशी व विदेशी बाजारपेठा असेही केले जाते. विदेशी बाजारपेठा साठीच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ किंवा जागतिक बाजारपेठ असा शब्द वापरला जातो. या बाजारपेठांचे भौगोलिकदृष्ट्या वर्गीकरण हे 4 प्रकारे केले आहे. ते म्हणजे पहिले आहे स्थानिक बाजारपेठ. मित्रांनो, स्थानिक बाजारपेठ ही स्थानिक पातळीवरची असते आणि खरेदीदार व विक्रेते हे त्या गावात किंवा शहरातच स्थायिक असतात. नाशवंत वस्तू व काही प्रकारच्या कृषी मालाच्या बाजारपेठांना आपण स्थानिक बाजारपेठ असे म्हणतो. दुसरे भौगोलिकदृष्ट्या वर्गीकरण आहे ते म्हणजे प्रादेशिक बाजारपेठ. एका विशिष्ट प्रदेशात विक्रेते आणि खरेदीदार विखुरलेले असतात. अशा वेळी त्या बाजारपेठेस प्रादेशिक बाजारपेठ असे म्हणतात. त्यानंतर पुढचं वर्गीकरण आहे राष्ट्रीय बाजारपेठ. जेव्हा विक्रेते आणि खरेदीदार देशभर विखुरलेले असतात तेव्हा ती राष्ट्रीय बाजारपेठ असे म्हणू शकतो. किंवा जेव्हा एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जेव्हा वस्तू आणि सेवांचे वितरण केले जाते तेव्हा त्याला राष्ट्रीय बाजारपेठ असे म्हटले जाते. आणि शेवटी भौगोलिकदृष्ट्या वर्गीकरण आहे ते म्हणजे जागतिक बाजारपेठ. ही जागतिक बाजारपेठ संकल्पना आपण पुढे सविस्तरपणे अभ्यासणार आहोत, परंतु बाजारपेठांच्या प्रकारांमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे की जेव्हा 2 किंवा त्याहून अधिक देशांतील किंवा राष्ट्रांतील विक्रेते व खरेदीदार यांच्यात खरेदी विक्रीचा व्यवहार होतो तेव्हा घडून आलेल्या व्यापारास आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा जागतिक बाजार किंवा विदेशी बाजार असे म्हटले जाते किंवा जागतिक बाजारपेठ असे म्हटले जाते. यानंतर बाजारपेठांचे पुढच्या प्रकारानुसार वर्गीकरण आहे ते म्हणजे व्यवहारानुसार वर्गीकरण. यामध्ये 2 प्रकार मुख्यतः पडतात. त्यातला पहिला आहे रोखीच्या व्यवहारांची बाजारपेठ. मित्रांनो, इंग्रजीत या प्रकारच्या बाजारपेठेला स्पॉट मार्केट असे देखील म्हणतात. या बाजारपेठेत विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे माल प्रत्यक्षात सुपूर्द केला जातो किंवा हस्तांतरित केला जातो. यानंतर पुढचा व्यवहारानुसार प्रकार आहे तो म्हणजे वायदे बाजार. या बाजारपेठेत वायदे व्यवहार होतात. वस्तूंची ने-आण ही भविष्य काळात केली जाते. म्हणजेच याचा अर्थ काय की या बाजारपेठेत वस्तूचे ग्राहक आणि उत्पादक हे आजच वस्तूंची खरेदी करण्याचा दावा करतात, परंतु त्या वस्तूची ने-आण किंवा त्या वस्तूचे हस्तांतरण हे भविष्य काळात केले जाते. याला वायदे बाजार असे म्हटले जाते. बाजारपेठांचे पुढचा प्रकार आहे तो म्हणजे खरेदी विक्रीच्या प्रमाणानुसार वर्गीकरण. यामध्ये 2 मुख्य प्रकार पडतात जे आपल्याला आधीपासून माहिती आहे. एक म्हणजे तर घाऊक बाजार, जिथे मालाची विक्री मोठ्या प्रमाणावर होते त्या बाजारपेठेस घाऊक बाजार असे म्हणतात. म्हणजेच या बाजारपेठेत वस्तूचे जे उत्पादक आहे ते मोठ्या प्रमाणावर किरकोळ विक्रेत्याला वस्तूंची विक्री करतात आणि किरकोळ विक्रेते त्या वस्तूंची विक्री ही ग्राहकांना करतात. म्हणजे इथे एकच लक्षात घ्यायचे की किरकोळ विक्रेते मोठ्या प्रमाणावर उत्पादकांकडून जेव्हा वस्तू विकत घेतात तेव्हा त्याला घाऊक बाजार असे म्हटले जाते. किंवा घाऊक विक्रेते मोठ्या प्रमाणावर जेव्हा वस्तूंची खरेदी करतात तेव्हा त्याला घाऊक बाजारपेठ असे म्हटले जाते. यानंतर किरकोळ बाजारपेठ. व्यापारी त्यांच्या ग्राहकांना लहान प्रमाणात मालाची विक्री करतात, अशा बाजारपेठेस किरकोळ बाजार असे म्हणतात. या बाजारपेठेत मुख्यतः किरकोळ विक्रेते हे घाऊक विक्रेत्यांकडून किंवा घाऊक बाजारपेठेमधून कमीत कमी प्रमाणात किंवा जेवढा आवश्यक आहे तेवढ्याच प्रमाणात वस्तू व सेवांची खरेदी करतात आणि ती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. यानंतर बाजारपेठांचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे बाजारपेठांचे भांडवलानुसार वर्गीकरण. आता यामध्ये मुख्यतः 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे नाणे बाजार. नाणे बाजार म्हणजे भांडवल बाजाराचा एक हिस्सा आहे.
व्यवसायाला अल्प मुदत रक्कम पुरवणाऱ्या संस्थांचा बाजारात समावेश होतो. या बाजारपेठातील पैशाचे व्यवहार हे अल्प मुदतीचे असतात. या बाजारपेठेत पैशाच्या वापराचे व्यवहार होतात. म्हणजेच ही बाजारपेठ ही पैशांची संबंधित किंवा पैशांच्या व्यवहारांशी संबंधित आहे. पैशाच्या वापरासाठी जी किंमत मोजावी लागते त्यास व्याज असे म्हणतात. अर्थपुरवठा करणारे लेंडर्स, कर्ज देणारे बॉरोवर्स आणि मध्यस्थ मिडलमेन किंवा एजंट हे नाणे बाजाराचे 3 महत्त्वपूर्ण घटक आहेत. त्यानंतर पुढचा भांडवलानुसार प्रकार आहे तो म्हणजे भाग बाजार. मित्रांनो, कर्ज, रोखे व भाग यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार जेथे होतात त्या बाजारपेठेस भाग बाजार असे म्हणतात. हा संघटित बाजार असतो. या बाजारपेठेस स्टॉक एक्सचेंज असेही म्हणतात. संयुक्त भांडवली मंडळी, ज्याला आपण जॉईंट स्टॉक कंपनी असे म्हणतो, त्यांचे शेअर्स व कर्ज रोख्यांची या बाजारात नोंदणी करतात. गुंतवणूकदार त्यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली व लुधियाना हे भारतातील काही महत्त्वाचे भाग बाजार आहेत. त्यानंतर पुढचा प्रकार आहे विदेशी चलन बाजार. याला फॉरेन एक्सचेंज मार्केट असं म्हटलं जातं. या विदेशी चलनाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार ज्या बाजारपेठेत होतात त्यास विदेशी चलन बाजार असे म्हटले जाते. या बाजारपेठेमुळेच आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ होऊ शकला आहे. न्यूयॉर्क व लंडन हे जगातील महत्त्वाचे विदेशी चलन बाजार आहेत. भारतात मुंबई, चेन्नई, कोलकाता व दिल्ली हे महत्त्वाचे विदेशी चलन बाजार आहेत. यानंतर बाजारपेठांच्या वर्गीकरणाचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे विक्रेत्यांच्या स्थितीनुसार वर्गीकरण. त्यातला पहिला प्रकार प्राथमिक बाजारपेठ. मित्रांनो, या बाजारपेठेत कृषी पदार्थांचे मूळ उत्पादक त्यांचा माल दलाल किंवा अन्य व्यापारी यांच्याकडे नेऊन विकतात. त्यालाच प्राथमिक बाजारपेठ असे म्हटलं जातं. नंतर आहे दुय्यम बाजारपेठ. घाऊक विक्रेते त्यांच्याकडील माल किरकोळ विक्रेत्यास विकतात. त्या बाजारपेठेस दुय्यम बाजारपेठ असे म्हणतात. आणि शेवटची बाजारपेठ आहे ती म्हणजे अंतिम बाजारपेठ. या बाजारपेठेत किरकोळ विक्रेते अंतिम ग्राहकांना वस्तू विक्री करतात. म्हणजे या तीनही प्रकारांवरून तुमच्या एक लक्षात आलं असेल की प्राथमिक बाजारपेठ ही प्रथम स्तरावरची, म्हणजे जिथे कृषी उत्पादक किंवा शेतकरी त्यांच्या वस्तूंची विक्री ही बाजारपेठांमध्ये करतात. त्या बाजारपेठेला आपण स्थानिक बाजारपेठ सुद्धा म्हणू शकतो किंवा प्राथमिक बाजारपेठ असं सुद्धा म्हणू शकतो. आणि दुय्यम बाजारपेठेत घाऊक विक्रेते त्यांच्याकडील माल हा किरकोळ विक्रेत्याला विकतात. आणि शेवटी अंतिम बाजारपेठेत ग्राहकाचा संबंध येतो, जिथे किरकोळ विक्रेते हे ग्राहकांना वस्तूंची विक्री करतात. यानंतर बाजारपेठांचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे घटनात्मक वर्गीकरण. यामध्ये 2 मुख्य प्रकार पडतात. त्यातला नियंत्रित बाजारपेठ हा पहिला प्रकार आहे. शासनाने कायदा करून बाजारपेठेतील व्यवहारावर नियंत्रण ठेवलेल्या बाजारपेठेला नियंत्रित बाजारपेठ असे म्हणतात. म्हणजेच या बाजारपेठेवर सरकारचे नियंत्रण हे असते. उदाहरणार्थ कृषी उत्पन्न बाजार समिती हे या नियंत्रित बाजारपेठेचे एक उदाहरण आपल्याला सांगता येईल. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे संघटित बाजारपेठ. मित्रांनो, जर्नल ऑफ मार्केटिंगने संघटित बाजारपेठेची एक व्याख्या केलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार संघटित बाजार म्हणजे ज्या ठिकाणी व्यापारी वैयक्तिक किंवा गटाने एक पदार्थ किंवा अन्य तत्सम पदार्थ यांच्या खरेदी विक्रीचे कार्य स्वीकृत नियमानुसार पार पाडतात ते ठिकाण म्हणजे संघटित बाजारपेठ होय. या संघटित बाजारपेठा या व्यापाऱ्यांनी स्वइच्छेने एकत्र येऊन स्थापन केलेल्या असतात. संघटित बाजारपेठेवर सरकारी नियंत्रण नसते. या बाजारपेठेतील कारभार हा सभासदांकडून विना वेतन व स्वयंस्फूर्तपणे पाहिला जातो. यानंतर बाजारपेठांचे 7वा म्हणजे शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे बाजारपेठेचे मालानुसार वर्गीकरण. मित्रांनो, बाजारपेठेत 2 प्रकारचा माल विकला जातो. थेट उपभोक्त्यांच्या उपयोगाच्या वस्तू ज्याला आपण कंझ्युमर गुड्स असे म्हणतो, उदाहरणार्थ कापड. तर दुसऱ्या प्रकारचा माल आहे
पुन्हा उत्पादन प्रक्रियेत वापरण्यासाठी हवा असतो. उदाहरणार्थ सूत गिरणीसाठी कापूस हवा असतो. या मालाला उत्पादकाचा कच्चा माल म्हणजेच प्रोड्युसर गुड्स असे म्हटले जाते. या बाजारपेठेंचे काही उपप्रकार पडतात. त्यात 3 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे कृषी पदार्थांच्या बाजारपेठा. कृषी उत्पादित मालाचा व्यवहार या कृषी पदार्थांच्या बाजारपेठांमध्ये केला जातो. उदाहरणार्थ गहू, तांदूळ, कापूस, सोयाबीन इत्यादी या कृषी माल सरळ उपभोगासाठी किंवा प्रक्रिया व्यवसायासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ आपण गहू वापरतो किंवा कापूस हा कापड निर्माण करण्यासाठी वापरतो किंवा पोळ्या करण्यासाठी आपण गहू वापरतो. तेल तयार करण्यासाठी आपण सोयाबीन वापरतो. हे उपभोक्त्याद्वारा माल खरेदी करण्याचे एक उदाहरण होय. तर ब्रेड तयार करण्यासाठी सुद्धा बेकरीमार्फत गहू हा वापरला जातो. तसेच आपण ऊसाचे उदाहरण देऊ शकतो. उपभोग्य वस्तू म्हणजे साखर किंवा पदार्थ, या साखरेची निर्मिती करण्यासाठी आपल्याला ऊस हा वापरावा लागतो. तर बेकरीमार्फत जेव्हा आपण गहू खरेदी करतो, हे पुनर्प्रक्रियेसाठीचे एक खरेदी उदाहरण आहे. या बाजारपेठा शक्यतो विशेषीकृत कृषी पदार्थांच्या असतात. उदाहरणार्थ कॉटन एक्सचेंज मार्केट मुंबई आणि लिव्हरपूल, तसेच ज्यूट एक्सचेंज ऑफ कोलकाता हे काही कृषी पदार्थांच्या बाजारपेठांची उदाहरणं आहेत. त्यानंतर उत्पादित वस्तूंच्या बाजारपेठा. या बाजारपेठेत उत्पादित व निम उत्पादित वस्तूंच्या खरेदीचे व्यवहार केले जातात. उदाहरणार्थ लेदर एक्सचेंज ऑफ कानपूर, शुगर एक्सचेंज ऑफ लिव्हरपूल इत्यादी. म्हणजे या बाजारपेठेत सिमेंट, लोखंड या वस्तूंवर प्रक्रिया करून काही वस्तू निर्माण केल्या जातात किंवा नीम किंवा कापड, या कापडापासून कपडे तयार केले जातात. याला निम उत्पादित वस्तूंच्या बाजारपेठा किंवा उत्पादित वस्तूंच्या बाजारपेठ असा म्हणतात. किंवा आपण या दृष्टीने एक असं म्हणू शकतो की जेव्हा कापसावर प्रक्रिया केली जाते, कापूस हा कच्चा माल आहे आणि कापड हा उत्पादित किंवा निम उत्पादित माल आहे, की ह्या कापसावर प्रक्रिया करून कापड निर्माण केले जाते आणि कापडापासून वेगवेगळ्या प्रकारचे कपडे निर्माण केले जातात. ह्या उत्पादित वस्तूंच्या बाजारपेठांमध्ये हे उदाहरण देता येईल. त्यानंतर सोने चांदी बाजारपेठ. मित्रांनो, मौल्यवान धातू व खडे ज्याला आपण स्टोन असे म्हणतो, यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार ज्या बाजारपेठेत चालतात त्या बाजारपेठेत सोने चांदी बाजारपेठ असे म्हणतात. ही बाजारपेठ खूप संवेदनशील असते व जगातील घडामोडींचा या बाजारपेठेवर लगेच परिणाम होतो. बाजारपेठांच्या या सर्व वर्गीकरणांव्यतिरिक्त शहरी व ग्रामीण बाजारपेठा, अल्प व दीर्घकालीन बाजारपेठा, पूर्ण व अपूर्ण बाजारपेठा अशा विविध प्रकारेही वर्गीकरण केले जाऊ शकते. अलीकडील काळात बाजारपेठांचे वर्गीकरण आणखी एका शब्दाने केले जाते, ते म्हणजे ग्लोबल मार्केट होय. या ग्लोबल या शब्दाचा इंग्रजी शब्दकोशात दिलेला अर्थ हा असा आहे की वर्ल्ड वाईड ऑफ द होल ऑफ अ ग्रुप ऑफ आयटेम्स. म्हणून अशा या ग्लोबल मार्केटला जागतिक बाजारपेठ असे म्हटले जाते आणि ही जागतिक बाजारपेठ ही संकल्प आपल्याला समजून घेणे महत्त्वाचे ठरते. तर ह्या जागतिक बाजारपेठेची संकल्पना आपण समजून घेऊया. मित्रांनो, जगातील बहुतेक देशांमध्ये व्यापारविषयक सुविधांच्या दृष्टीने 20व्या शतकात बरेच करार झालेले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार वृद्धीसाठी स्थापन झालेल्या संघटनांना राजमान्यता मिळाली. एवढेच नाही तर राष्ट्रप्रमुखांनी एकत्र येऊन जागतिक स्तरावर व्यापार खुला व्हावा म्हणून परस्पर करार केले. गॅट, ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन इत्यादी शब्द आता सामान्यांपर्यंतही पोहोचले आहेत. हल्ली संगणकावरची एक की दाबली की भांडवलाला जागतिक बाजारपेठेत कुठेही प्रवेश मिळू शकतो. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे स्पर्धा जागतिक बनली आहे. जगातील 100हून अधिक राष्ट्रांनी एकत्र येऊन जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस, ज्याला आपण गॅट हा करार असे म्हणतो, हा करार करून आपली अर्थव्यवस्था खुली व उदार केलेली आहे. ज्या व्यवसाय संस्था
जागतिक बाजारपेठेत आपल्या सेवा व उत्पादन विकत आहेत त्यांना नव्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. या व्यवसायांपुढे काही वेगवेगळे प्रश्न उपस्थित होतात. त्या प्रश्नांमध्ये असा प्रश्न आहे की कोणत्या देशातील बाजारपेठेत नक्की प्रवेश करावा, विविध देशांतील बाजारपेठेत प्रवेश करताना नक्की कोणत्या मार्गाचा वापर करायचा, उदाहरणार्थ निर्यातदार, परवानाधारक, भागधारक, कंत्राटी उत्पादक किंवा उत्पादक. पुढचा प्रश्न असा पडतो व्यवसाय संस्थांना की त्या देशांतील उत्पादन किंवा सेवांच्या वैशिष्ट्यांचा अवलंब किंवा उपयोग कसा करावा, तसेच विविध देशांमध्ये आपल्या वस्तू व सेवांचे दर कसे निश्चित करावे, त्याप्रमाणे विविध देशांतील सांस्कृतिक प्रवाह लक्षात घेता संज्ञापन संबंधित डावपेच कसे लढवावे. अशा पद्धतीने हे प्रश्न व्यवसाय संस्थांपुढे आव्हाने म्हणून उभी राहिली आहेत. हे सर्व निर्णय घेताना जागतिक संघटनांचे नियम, आपल्या व विदेशी सरकारचे नियम आणि कायदे कानून लक्षात घ्यावे लागतात. सौदेबाजीचे विविध प्रकार, माल व सेवांच्या आदानप्रदानांसंबंधित विविध गरजा, विदेशी चलन व त्यांचे कमी जास्त होणारे दर, राजकीय परिस्थिती या सर्वांचाही विचार आपल्याला करावा लागतो. या ग्लोबल मार्केट किंवा जागतिक बाजारपेठ या संज्ञेस संगणकाने नवीन पैलू प्रदान केला असून ई कॉमर्स ही नवीन ज्ञानशाखाच जन्मास घातली आहे. ई कॉमर्स म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. विपणनशास्त्राचा अभ्यास करताना किंवा विपणनशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ग्लोबलायझेशनच्या भिन्न भिन्न पैलूंकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा पद्धतीने आज आपण बाजारपेठ ही संकल्पना समजून घेतली, त्याचबरोबर बाजारपेठेंचे वर्गीकरणही आपण जाणून घेतले आणि जागतिक बाजारपेठ ही संकल्पना आपण समजून घेतली. इथेच थांबूया. धन्यवाद.